या स्त्रीसारखी कमबॅक स्टोरी तुम्ही कधी ऐकलीच नसेल. ही स्टोरी आहे भारताच्या राष्ट्रपतीची. त्यांचं नाव द्रौपदी मुर्मू. जन्म एका गरीब आदिवासी घरात झाला. वडील साधे शेतकरी, त्यामुळे बालपण हे गरिबीतच गेलं. पुढे त्यांचं लग्न झालं आणि 3 मुले झाली. मुलांना शिक्षण यावं म्हणून त्या स्वतः शिक्षिका बनल्या. हे सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण तेवढ्या आयुष्य बदलणाऱ्या घटना घडू लागल्या. अचानक मुलाचा मृत्यू झाला. त्या दुःखातून सावरतच होत्या तोपर्यंत दुसऱ्या मुलाचाही रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आयुष्य कुणासाठी जगावं असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. पण नवऱ्याची खंबीरपणे साथ होती. दुर्दैवाने तीही सुटली. पुढे नवरे तिथून सुरूच होते कमबॅक स्टोरी. त्या खचल्या नाही, रडत बसल्या नाही. त्यांनी आयुष्य नव्याने सुरू करायचं ठरवलं. 1997 मध्ये त्यांनी राजकीय कारकिर्दी सुरू केली. सामान्य कार्यकर्त्यापासून त्या मंत्री झाल्या. 2015 साली झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडून आल्या आणि 2022 साली भारताच्या पहिल्याच आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. आज त्या देशासाठी प्रेरणा ठरल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला द्रौपदी मुर्मू यांची कमबॅक स्टोरी? माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.